मंडळी, 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा आठवडा देशभर साजरा होतोय. आपला देश जसजसा विकास करतोय तसतसे देशातील रस्त्यांवर वाहणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढतीये. वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळेच रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय. रस्त्यावर होत असलेले अपघात आणि या अपघातात होत असलेले मृत्यू कमी करण्यासाठी देशभर आठवडाभर जनजागृती केली जातीये. रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या अशाच हिरोंना आम्ही तुमच्या पुढे घेऊन येत आहोत. नमस्कार. माझं नाव विलास बोधले. मी जालन्यातील JES महाविद्यालय येथे लॅब अटेंडंट म्हणून कार्यरत आहे आणि जवळपास गेल्या 8 ते 10 वर्षापासून मी रेग्युलरपणे सायकल चालवतो. म्हणजे माझे जवळपास जे काही दैनंदिन काम आहे मी सायकलवरच करतो. खूप अडचण आली मला समजा लांब जायचं आहे बाहेरगावी तरच मी शक्यतो टू व्हीलरचा वापर करतो. नाहीतर माझे सर्व दिवसातले जे काही आहे कामं सर्व सायकलवर करतो मी. सायकल वापरण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे आजकाल ते प्रदूषण तर वाढलेलं आहे, पण आपली जी तब्येत आहे, आपलं आरोग्य आपलं चांगलं राहण्यासाठी आता समजा मी जर म्हणलो सकाळी मी उठून व्यायाम करायला जाईल तर थोडा माणूस कंटाळा करतो. पण मी म्हटलं स्वतःला एक नियम घालून देऊ की बा आपण आपले कामं सायकलवरच करायचे. यानं मला 2 फायदा झाले. एक तर माझा आर्थिकही फायदा होतो आणि माझं शरीर पण चांगलं आहे. आणि दुसरं आज आपल्या देशामध्ये पेट्रोलचा जो अडचण आहे प्रॉब्लेम आपण दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. तर ती अडचण आपली थोड्या फार प्रमाणात का होईना आपण ती एक खारीचा वाटा म्हणून तो माझा प्रयत्न आहे. मला सांगा इतके जर वाहनं झाले तर रस्ता कुठून राहणार आहे? तुम्हाला जायला यायला जागा नाही राहणार आणि त्यामुळे प्रमाण तिथं वाढलेलं आहे आणि त्याची स्पीड बघा तुम्ही. हे कारण आहे अपघात होण्याचं. माझं म्हणणं आहे जर का थोडंफार लोकांनी थोडंसं स्वतःला जर का नियम घालून दिले, सायकल वापरून म्हणा आठवड्यातून 1 दिवस वापरा, 2 दिवस वापरा. अगोदर तुम्हाला अवघड जाईल, पण हे आपल्या फायद्यासाठी आहे, देशाच्या फायद्यासाठी आहे आणि आपलंही आर्थिक हातभार लागेल आपल्याला. जे 11 तारीखपासून आपण रस्ता सुरक्षा अभियान आहे म्हणता, तर माझं म्हणणं हे 7ही दिवस सर्वांनी माझं सायकल वापरायला पाहिजे. तुम्हाला त्याकडे सायकल अवेलेबल नसेल, तुम्ही शक्य असेल तर तुम्ही पायी चाला. तेही शक्य नसेल तुम्ही साखळी पद्धतीने करा. म्हणजे घरातलं समजा 4 मेंबर असतील तर प्रत्येकाने एक एक दिवस असं करून सायकल वापरा. यानं आपल्याला दुहेरी फायदा होईल, लोकांपर्यंत जनजागृती होईल आणि 4 दिवसात 8 दिवसात जे काही पर्यावरणाचं नुकसान व्हायचं, इंधनाची किती बचत होईल. आज जालन्यात जवळपास नाही म्हणते लाखो लिटर पेट्रोल लागत आपल्याला एका दिवसाला, त्याची बचत होईल. मी सर्वसामान्य नागरिकांना हेच आवाहन करेन बाबा शक्यतो तुम्ही टू व्हीलरचा फोर व्हीलरचा तुम्ही वापर टाळा आणि तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही सायकलचा वापर करा. जालना शहरातील JES महाविद्यालयात कर्मचारी म्हणून काम करणारे विलास बोधले मागील 10 वर्षांपासून केवळ सायकलचाच वापर करत आहेत. त्याचबरोबर इतरांनाही सायकल चालवण्यास प्रेरित करत आहेत. सायकल चालवल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते, इंधनाची बचत होते व पर्यावरणाची हानी टळते. त्याचबरोबर रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण देखील कमी होते, असं विलास बोधले यांनी सांगितलंय. नारायण काळे, लोकल 18, जालना.